आणि आता बातमी आहे आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेसंदर्भात। पेक पेंग्विन पार्टी व्यतिरिक्त त्यांना काहीही दिसत नाही। आदित्य आणि उद्धव यांच्यावर आशिष शेलारांनी हल्लाबोल केलाय। तर संजय राऊत ही राजकारणाला लागलेली कीड असल्याचंही आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे। मित्र राज ठाकरे हे सुद्धा मला अन्य नेत्यांना जेवणाचं निमंत्रण देतात, जेवायला येतात आणि राज्यामध्ये जवळजवळ सर्वच राजकीय पक्ष केवळ एक सोडला तर जो बाप बेटांचा पक्ष आहे की ज्यांचा अहंकार एवढा आहे की माझा अहंकार, माझं कुटुंब, माझी जबाबदारी। पेक पेंग्विन पार्टीला कमला मिलबरी असं वक्तव्य आणि असं जगणारे एकच कुटुंबाची अहंकारी आहे हे महाराष्ट्राला दिसलंय। महाराष्ट्राच्या राजकारणाची कीड म्हणजे संजय राऊत आहे आणि म्हणून अपशब्दाचा उपयोग, शिव्यांची लाखोली, असंबंध बोलणं, काही रेफरन्स विना सांगणं, या महाराष्ट्राच्या राजकारणात विश्वासघाताचं राजकारण सुरू करणं, मतं एकाच्या पक्षाच्या मदतीने घ्यायचं, दुसऱ्या पक्षाबरोबर युती करायची, जो दिलेला शब्द नाही तो असत्य खोटं बोलायचं, स्वतः एका पक्षात राहून पालखी दुसऱ्यातल्या पक्षाच्या अध्यक्षाची व्हायची, ही राजकारणातली महाराष्ट्राची कीड म्हणजे संजय राऊत आहे।